मित्रांनो, तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं मैदान होतं आहे. रोख रक्कम 5 लाख रुपयाचं मैदान होतं आहे. अशोक सर खंडेराव रणवरे यांच्या स्मृतीस हे मैदान होतं आहे. मित्रांनो, 30, 29 आणि 30 तारखेला हे मैदान होतं आहे. 29 तारखेला होतं आहे एक बैलचं मैदान आणि 30 तारखेला होतं आहे एक आदत एक बैलचं मैदान. आणि मित्रांनो, या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं मानकरी असेल त्याला बक्षीस असणार आहे 5,01,001 रुपये. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 3 लाख रुपये. तृतीय क्रमांक 2 लाख रुपये. चतुर्थ क्रमांक 1,51,000 रुपये. पंचम क्रमांक 1 लाख रुपये. सहावा क्रमांकासाठी असणार आहे 81,000 रुपये. आणि सातव्या क्रमांकासाठी असणार आहेत 51,000 रुपये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण असणार आहे? मित्रांनो, पैरा हा आपल्याला 100% माहीत नाही आहे, परंतु आपण एक संभाव्य पैरा सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला बघायला मिळालं वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपला देव गट पास झाला, सेमीसाठी पात्र झाला. आणि मित्रांनो, त्या मैदानामध्ये देखील कडेने सेमी निघाला. आणि मित्रांनो, मथुर आणि बकासूर एकाच सेमीमध्ये होते. आणि मामांनी एका बाईटमध्ये सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा मथुर आणि बकासूर एकाच सेमीमध्ये येतील त्यावेळेस बकासूर काही पळणार नाही. आणि मित्रांनो, वडकी हिंद केसरी मैदानामध्ये देखील बकासूर सेमीमध्ये पळाला नाही. त्यानंतर मित्रांनो, भव्य दिव्य असं मैदान झालं, पुसेगाव हिंद केसरीचं मैदान. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो, आपल्या देवाचा पैरा होता मित्रांनो, शेवाळ्याबांचा पाखऱ्या. मित्रांनो, त्या मैदानामध्ये गाडी गट पास झाली नाही. मित्रांनो, भरपूर अशा टीका करण्यात आल्या देव बकासूरवरती त्या मैदानामध्ये. परंतु मित्रांनो, बकासूरचा इतिहास हा कोणीच मोडू शकत नाही आणि बकासूरची बराबरी हा कोणीच करू शकत नाही या बैलगाडा क्षेत्रामध्ये. मित्रांनो, 12व्या हिंद केसरी झालेला आपला देव बकासूर आहे. कोणीच मित्रांनो आजपर्यंत एवढा टप्पा गाठलेला नाही आहे. 12व्या हिंद केसरी होणं सोपं नाही आहे. आणि मित्रांनो, असा बैल होणारही नाही आणि कधी होणेही नाही, कारण बकासूर एकच आहे आणि अख्ख्या दुनियेमध्ये एकच राहणार. तो म्हणजे मुळशीचा मोहिल शेठ धुमाळ सोसगाव यांचा देव बकासूर. तर मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी मैदानानंतर आपला देव पुरंदर केसरी सासवड या ठिकाणी पळाला. आणि मित्रांनो, आपला देव सुंदररित्या गट पास झाला. या मैदानामध्ये देव बकासूरचा पैरा होता मित्रांनो, साखरवाडीकरांचा बावऱ्या या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, सुंदररित्या गट पास झाली गाडी या मैदानामध्ये. परंतु मित्रांनो, या मैदानामध्ये देखील सेमी कडेनेच लागला. आणि मित्रांनो, हे पूर्ण वर्षच गेलं मित्रांनो कडेने पळण्यात. गुलालासाठी खूप संघर्ष करावा लागतोय मित्रांनो बकासूरला. परंतु काय नाही, बकासूर खूप करून ठेवलं आहे बकासूरनं मित्रांनो. एक इतिहास करून ठेवला आहे देव बकासूरने. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की देव बकासूरचा पैरा कोण असणार आहे. तर मित्रांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विगर पनवेल यांचा सर्जा दादा श्रीनाथ केसरीमध्ये ही गाडी पळाली होती. आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले देव बकासूर आणि सर्जा दादा ही एक गाडी पळू शकते. नाहीतर मित्रांनो, सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा आणि देव बकासूर आपल्याला रोख रक्कम 5 लाख रुपयाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. जर नाही पळाले मित्रांनो, तर आपल्याला एक घरचीच गाडी पळताना दिसू शकते या मैदानामध्ये. देव बकासूर आणि मित्रांनो महाराज ही घरचीच गाडी